राज्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपयेचा हप्ता वाटप सुरू झाला। हो, राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 3,000 रुपये वाटप सुरू झाले त्याबद्दल आपण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि सर्वात मोठी खुशखबर, बोनस, दिवाळी बोनस। हो, तुम्ही बरोबर ऐकतायत, दिवाळी बोनस 20,000 रुपये सुरू झाले। हे बघा, तुम्हाला ही मजाक वाटत असेल, मजाकचा विषय नाही, 100% खरी बातमी। 20,000 रुपये बोनस सर्वांना। आता हे 20,000 बोनस येणे सुरू झालेले आहे। कोणाकोणाला आले? तुमच्या खात्यामध्ये जरी हे 20,000 रुपयाचं बोनस आलेलं नसेल तर व्हिडिओ बघा, सर्व क्लिअर करतो आणि किती जणांना मिळाला बोनस त्याबद्दल पण सांगतो। आणि अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींसाठी 3,000 रुपये वाटप सुरू झाली। हो, पुन्हा हे बघा, मागच्या वेळी तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता मिळाला, परंतु आता 3,000 रुपये दिवाळीनिमित्त तुम्हाला आजपासून सुरुवात झाली। 3,000 रुपये पण जमा होणे सुरू झालेले आहे। हो, राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये। चला, त्याबद्दल पण अपडेट आहे आणि बोनस संदर्भात पण अपडेट आहे, बघा आता। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी, माझ्या माता बहिणींसाठी, महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर, 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 बोनस आणि 3,000 रुपये वाटप सुरू। हे बघा, तुम्हाला सर्वांना ई-KYC करायला सांगितलं आहे। ई-KYC संदर्भात बघा काय अपडेट आली, सर्व सत्य माहिती बघा। ज्या महिलांची ई-KYC, हे बघा काय म्हटलेलं आहे, बघा तुमच्या समोर आहे, ज्या महिला KYC करणार नाही, ज्या महिला KYC करणार नाही त्यांचा लाभ बंद होणार आहे। स्पष्ट झालं। मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं, आता सरसकट सप्टेंबरचा हप्ता सर्वांना आलेला आहे। ज्यांची KYC झालेली नव्हती त्यांच्या खात्यामध्ये पण हप्ता आलेला आहे। दिवाळीचा सण होता त्यामुळे सरसकट हप्ता शासनाने दिलेला आहे। परंतु आता ज्या महिला KYC करणार नाही त्यांचा लाभ बंद होणार आहे। KYC करण्यासाठी 2 महिन्याची मुदत देण्यात आली आहे। 2 महिने तुम्हाला दिलेले आहेत, तर या 2 महिन्यात तात्काळ तुम्ही KYC करून घ्या। आता भरपूर बहिणींचा एक सवाल असेल, प्रश्न असेल की KYC करताना मोठ्या समस्या येत आहेत, अडीअडचणी येत आहेत, OTP सेंड होत नाही आहे, वेबसाईट चांगल्या पद्धतीने काम करत नाही, चांगल्या पद्धतीने चालत नाही आहे, अशा भरपूर समस्या आहेत। त्याबद्दल पण आपण बात करू, त्याविषयी अशी माहिती आहे। चला, त्याबद्दल सांगतो मी तुम्हाला। पहिली माहिती बघा, या कालावधीत तुम्हाला KYC पूर्ण करायची आहे 2 महिन्यात। जर तुम्ही KYC केले नाही तर तुम्हाला 1,500 रुपयाचा लाभ मिळणार नाही। फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा या उद्देशातून KYC करण्याचा निर्णय घेतला आहे। आलं लक्षात? KYC सर्वांना करावीच लागणार आहे बहिणींनो, त्यामुळे करून घ्या, अन्यथा तुमचा लाभ हप्ता बंद होऊ शकते, तुमचे 1,500 रुपये बंद होऊ शकते। बरं, KYC करा। आता बघा, तर भरपूर प्रॉब्लेम तुम्हाला येत आहे KYC करताना, तर तुम्ही एक काम करा, रात्री 12 नंतर KYC करा। जरी रात्री 12 नंतर पॉसिबल होत नसेल KYC करताना, तर एक काम करा, सकाळी तुम्ही KYC करू शकता। मग सकाळी तुम्हाला टाईम सांगतो मी, सकाळी तुम्ही 4 ते 6 वाजेच्या दरम्यान, सकाळी 4 ते 6 वाजेच्या दरम्यान सकाळी KYC करा, 100% होऊन जाते। कारण या वेळेत लोड कमी असतो, त्यामुळे तुमची वेबसाईट एकदम सोप्या पद्धतीने होऊन जाते, लवकर होऊन जाते, वेबसाईट चांगल्या पद्धतीने चालते। काही नाही, 2 मिनिटात KYC होऊन जाते, परंतु वेबसाईट चांगली चालली तर लगेच होऊन जाते KYC। परंतु सध्या वेबसाईटवरती लोड आहे, त्यामुळे KYC करताना थोडी अडीअडचण येत आहेत। ओके, काही टेन्शन घेऊ नका, होऊन जाईल। जो टाईम मी तुम्हाला सांगितलं त्या टाईमला KYC करा। ओके, चला आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते बोनसची, बोनस आणि महत्त्वाचं 3,000 रुपये वाटप सुरू झाले। हे बघा, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये ही वाटप सुरू झालेलं आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका मी काय सांगत आहे। 3,000 रुपये दिवाळीनिमित्त सरकार डायरेक्ट थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 3,000 रुपये टाकत आहे। तुम्हाला सप्टेंबरचे 1,500 रुपये मिळाले बरं, परंतु हे 3,000 रुपये आता
हे नवीन येत आहे, त्याबद्दल अपडेट समजून घ्या. कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले, कोणकोणत्या जिल्ह्यात सुरुवात झाली, त्याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही व्हिडिओ कट करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपल्या चॅनलवर अधिकृत माहिती दिली जाते. ओके, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कारण माहिती तुमच्यासाठी फार महत्त्वाची असते. आता लाडक्या बहिणींनो, ज्या ज्या बहिणी पात्र आहेत, हे बघा मी तुम्हाला इथे एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो. हे बघा, ज्या बहिणी पात्र आहेत, ज्यांची KYC झालेली आहे, ओके, अशा लाडक्या बहिणींनाच यापुढे आता हप्ता येत राहणार आहे. ओके, त्यामुळे भरपूर बहिणींची KYC अजून बाकी असेल तर 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे, तात्काळ KYC करून घ्या. चला, आता 3,000 रुपये वाटप सुरू झाले राज्यात. कोणकोणत्या जिल्ह्यात 3,000 रुपये आले, तुम्हाला आले नसतील तर व्हिडिओ बघा, आता त्याबद्दल माहिती बघा. आता चला, आता बघा लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, नीटपणे समजून घ्या. तर KYC सर्वांना करायला सांगितलेलं आहे. नाही जरी तुम्ही KYC केली तर हप्ता तुमचा बंद होणार आहे. त्यामुळे माझ्या माता बहिणींनो, KYC करून घ्या. चला, KYC संदर्भात समजलं तुम्हाला. आता पुढे बघा, राज्य सरकारकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही माहिती राज्य सरकारकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आहे. तर बघा, लाडकी बहीण ऑक्टोबर इन्स्टॉलमेंट म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता, या चालू महिन्याचा हप्ता, सप्टेंबरचा तर तुम्हाला मिळाला. आता ऑक्टोबरचा हप्त्याबद्दल अपडेट बघा. तर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. बघा, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी फेस्टिवल लक्षात घेऊन महिलांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. बघा, या दिवाळीनिमित्त तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचं जे काही सांगितलं जात आहे त्याबद्दल बघा माहिती. तर या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. दिवाळीमुळे तुम्हाला हप्ता दिला जात आहे. हे बघा, अनेक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारकडून ऑक्टोबरची पेमेंट दिवाळीच्या आधीच जारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सुरू असलेल्या या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. बघा, अपडेट अशी मिळत आहे आता की जो काही हप्ता आहे ऑक्टोबरचा हप्ता, हा ऑक्टोबरचा हप्ता दिवाळीच्या आधीच खात्यामध्ये येईल अशी माहिती मिळत आहे. आता ही जी काही माहिती असते ही सूत्रांनी दिलेली माहिती असते, ही अधिकृत माहिती नव्हे. ओके, अधिकृत माहिती नव्हे म्हणजे अधिकृत माहिती नाही. ओके, फक्त एक अंदाजित माहिती असते सूत्रांनी दिलेली. परंतु ठीक आहे, दिवाळीच्या आधी जर हप्ता आला तर फार बरं होईल, लाडक्या बहिणींना दिलासा मिळेल. तर माझी पण विनंती आहे, सर्वांची विनंती असेल की शासनाने दिवाळीच्या अगोदर लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे पण 1,500 रुपये द्यायला पाहिजे. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 3,000 रुपये वाटप सुरू झाली, त्याबद्दल माहिती समजून घ्या. हे बघा, तर आता ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता आला नाही, काही कारणास्तव जरी तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता आला नसेल तर सप्टेंबर प्लस ऑक्टोबर, हे बघा, या चालू महिन्याचे ऑक्टोबरचे 1,500, सप्टेंबरचे 1,500 आणि ऑक्टोबरचे 1,500 रुपये किती झाले? 3,000 रुपये. तर बघा, ज्यांना सप्टेंबरचा हप्ता आलेला नाही त्यांना सप्टेंबरचा पण हप्ता आणि ऑक्टोबरचा हप्ता असे 3,000 रुपये येतील मग. आणि ज्यांना सर्व हप्ते सप्टेंबरचा पण हप्ता आलेला आहे, सर्व रेग्युलर हप्ते आलेले आहेत, त्यांना मग ऑक्टोबरचे 1,500 रुपये येतील. आलं तुमच्या लक्षात? आणि पैसे हे देखील तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा केले जातील अशी माहिती मिळत आहे. ठीक आहे, ही माहिती समजून घेतली आपण या व्हिडिओमध्ये. बघू आता हप्ता ऑक्टोबरच्या शेवटी येतो की दिवाळीच्या फेस्टिवलमध्ये येतो, दिवाळीच्या सणामध्ये येतो, बघू आता आपल्याला समजलं जातं. ओके, ठीक आहे, जरी नाही चाला हप्ता दिवाळीमध्ये तर 100% ऑक्टोबरच्या शेवटी तुम्हाला हप्ता भेटून जाईल ऑक्टोबरचा. आलं लक्षात बहिणींनो? चला, आता दिवाळी बोनस संदर्भात 20,000 रुपयाचं बोनस संदर्भाची अपडेट मी तुम्हाला सुरुवातीला बोललो, ती अपडेट तुम्ही बघा आता. चला, आता बोनस संदर्भात समजून घ्या. हे बघा, आपण आता अत्यंत महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत. त्यामध्ये पहिली बातमी तुम्ही बघू शकता. तर दिवाळी बोनसची लॉटरी, महाराष्ट्रातील या सरकारी कर्मचाऱ्यांना 20,000 बोनस. उत्तर प्रदेश आणि
उत्तराखंडामध्ये हे बघा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडामध्ये ही बोनसची घोषणा. हे बघा, तर महाराष्ट्रातील आता सरकारी कर्मचाऱ्यांना 20,000 बोनस मिळणार आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 20,000 रुपये बोनस मिळेल. तर हे जे काही बोनस आहे ते महिलांना नव्हे तर सरकारी कर्मचारी जे आहेत, जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना मिळणार आहे. आता कोणते ते सरकारी कर्मचारी आहेत ज्यांना 20,000 रुपयाचं दिवाळी बोनस दिलं जात आहे त्याबद्दल माहिती समजून घ्या. हे बघा, विविध कारणांमुळे सतत चर्चेत असणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका KDMC पुन्हा एकदा एका चांगल्या बातमीमुळे चर्चेत आले आहे. या महापालिकेतील जवळपास 6,500 कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी गोड होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे. कर्मचारी संघटनांनी यावेळी 25,000 रुपयाच्या बोनसची मागणी केली होती. मंगळवारी झालेल्या बैठकीत परिवहन कर्मचारी कामगार संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील आणि आयुक्त गोयल यांच्यात या मागणीवर सविस्तर चर्चा झाली. महापालिकेची सद्यस्थितीतील आर्थिक परिस्थिती लक्षात घेता 25,000 रुपयाचा बोनस देणे शक्य नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. तरीही कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांचा विचार करून प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. मागील वर्षाचा जो काही बोनस 19,500 रुपये, यंदाचा बोनस मागील वर्षाच्या तुलनेत 500 रुपयांची वाढ करून बोनसची रक्कम आता 20,000 रुपये, हे बघा 20,000 रुपये करण्यात आले आहे. या निर्णयामुळे KDMC कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा उत्साह नक्कीच वाढेल. बघा, जे 20,000 रुपये बोनस दिवाळी पूर्वी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे, दिवाळीनिमित्त मिळणार आहे, हे जे काही 20,000 रुपयाचं बोनस आहे, हे बघा 20,000 रुपयाचं बोनस, हे 20,000 रुपयाचं बोनस कोणाला मिळणार आहे इथे बघा, इथे माहिती दिलेली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथील कर्मचाऱ्यांना. आलं लक्षात? तर त्यांना हे 20,000 रुपयाचं बोनस भेटणार आहे. चला, ही बातमी समजून घेतली आपण. आता बातमी नंबर 2 बघा. चला, आता बातमी नंबर 2 बघा, कामाची बातमी आहे. तर बातमी नंबर 2 आहे ते बघू शकता तुम्ही. प्राधान्य योजनेतून रेशन कार्डवर धान्याचा लाभ घेण्यासाठी आता हे निकष तपासणार. काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया. हे बघा, तर आता राज्य सरकारने शिधापत्रिकेवर प्राधान्य योजनेतून धान्याचा लाभ घेण्यासाठी आता उत्पन्नाचा निकष तपासण्याचे ठरवले आहे. बघा, आता जे काही धान्य आहे, रेशन धान्य, यासाठी आता उत्पन्नाचा निकष तपासण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. त्यासाठी एक समितीची स्थापना करण्यात आली आहे. येत्या 3 महिन्यात ही समिती आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे. समितीने उत्पन्नाची मर्यादा वाढवल्यास अधिकाधिक लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश होण्याची शक्यता आहे. मात्र अंत्योदय योजनेतून लाभ घेणाऱ्यांबाबत अद्याप असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार केंद्र सरकारकडून राज्यांना शिधापत्रिकेवर धान्य वाटप करण्यात येते. त्यात अंत्योदय आणि प्राधान्य या 2 योजनांचा समावेश आहे. सध्या प्राधान्य योजनेतून धान्याचा लाभ घेण्यासाठी शहरी भागात लाभार्थ्यांची उत्पन्न मर्यादा प्रतिवर्ष 59,000 रुपये, तर ग्रामीण भागासाठी ही मर्यादा 44,000 रुपये प्रतिवर्ष इतकी आहे. ओके, हे बघा, उत्पन्नाची जी काही मर्यादा आहे ती 59,000 रुपये, तर ग्रामीण शहरीसाठी 59,000 रुपये मर्यादा उत्पन्नाची, आणि ग्रामीण भागासाठी 44,000 रुपयाची प्रतिवर्ष इतकी आहे मर्यादा. ओके, गेल्या काही वर्षाचा विचार केल्यास शहरी भागातील नागरिकांचे उत्पन्न यापेक्षा जास्त आहे. मात्र महागाईच्या निर्देशांकांचा विचार केल्यास सध्याचे उत्पन्न देखील कमी आहे. अशा नागरिकांना शिधापत्रिकेवरील धान्याची गरज भासत असते. ठीक आहे,
या बातम्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण ऑक्टोबरचा हप्त्याबद्दल पण आपण अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आपण बघितली या व्हिडिओमध्ये। सर्व माहिती एकदम सोप्या सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। आपल्या सिंपल गावरान भाषेमध्ये मी तुम्हाला सर्व काही सांगत असतो, म्हणजे सर्व बहिणींना माहिती कळायला पाहिजे, समजायला पाहिजे, सर्वांना लक्षात यायला पाहिजे, असं सोपं करून मी तुम्हाला सांगत असतो बहिणींनो। त्यामुळे तुम्ही सर्वजण एवढे आपले व्हिडिओ बघतात, त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद। लाखोमध्ये तुम्ही आपले चॅनलचे व्हिडिओ बघतात, एवढे जण व्हिडिओ बघतात, चॅनल सबस्क्राईब करतात तुम्ही, त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद। ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये। पुन्हा सांगतो, तुम्ही KYC करून घ्या बहिणींनो, जरी KYC केली नाही तर अडचण येऊ शकते। धन्यवाद, भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये।